कुणी मदतीला बी दिसेना बाई. नुसते वावरच फिरावं लागतात रे. मग काय तर. अशा टायमाला ना कोणी येत पण नाही. हा मग तू जरा अभ्यासाकडे लक्ष दे. या वयात तू पोरीकडे पाहणं तुला परवडतं का? तर तुम्ही बघतात का मी? हा हा हा. अरे लहान साजून हा आठवीला गेला आणि 7वीची पोरी पटवतो. लाज वाटते का तुला? काय बोलता? येड्या मी जिला पटीत ती मला भावच देत नाही. बर चला. आणि तुझं ना मला एक कळतच नाही येडे. तू पोरगी बघितली का सायकलवर का पडतो रे? का पडलो? त्या दिवशी गटारात पडला का तू? नाही पडलो. काय पण नका बोलू. का जरा अभ्यासाकडे लक्ष दे. देतोय की. तर लाजा बिजा सोडल्यात का नुसत्या पोरीन मागं पडतो. वय काय तू दिसतो केवढा? हा काय पण नका बोलू. आता तर म्हणला तुम्ही मोठ्या बघता मग आम्ही बारक्या बघायला नको का? लाज नाही वाटत का? काय खोटं बोलतात. चला कुठं चाला? घरी. आयला तुला नुसतं घरी जायचं पडत. तुझ्या पोटाला जरा सांभाळ रे. नुसती भूक लागते का तुला? स्वतःच बघा. माझं कमी तुझ्यापेक्षा. तुलाच म्हशीवाने खायला लागतंय. जरा कमी खात जा. वजन कमी कर. नुसता पोरीच करत असतो तू. काही पण का? एवढाच ही खिंडूक पोरींच्या मागं पळतय. सायकलीवरून पडतय. चल पाटा पाटा. ओ अभिजित भाऊजी. ओ अभिजित भाऊजी. अहो इकडे 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 या की. तिकडूनच काय बघताय? आलो ऐ जा पुढं. आलो मागून मी. बरोबर. आता यांच्याकडून सगळं कामच करून घेते. का वहिनी लय जोरात आवाज दिला? अहो हे काढून द्या ना मला. यासाठी बोलवलं होय? हा अहो लय दमले मी. बघा ना किती काढलंय मी. द्या पटापटा काढून. मला वाटलं काही चांगलं कामाला बोलवलं असेल. द्या की भाऊजी काढून. बघा बरं तुमचा स्पीड किती आहे? अयो स्पीड म्हणजे काय जीव घेता काय? काढा काढा. हा बरं झालं भाऊजी तुम्ही आले. कुणीच दिसत नव्हतं. मी पण लय वैतागले होते एवढा वेळ काढून. तुम्ही वैतागल्या पण मी पण वैतागलो ना. आता तुम्ही लावले का आम्हाला? मला द्या की भाऊजी काढून. असं काय करता? वहिनी पण काही म्हणा बरं का. हा तुमच्या जेवायला लय तारास आहे हो. काय सांगायचं आता? मला ना बघूच वाटत नाही. असं बघितलं तरी डोळ्यात पाणी आल्यासारखं होतं. जाऊ दे भाऊजी आता. कशाला रडायला लावता? एवढं कोमल हृदयाची वहिनी. नवऱ्याला अजिबात किंमत नाही. अजिबात नाही. हा जाऊ दे आता. काय करायचं? एक तर आमचे लग्न व्हाय ना. आम्ही बिना लग्नाचेच. अयो तुम्ही किती पटापटा काढताय बघा. हा, तुम्हाला नाही काढा, कळणार. अजून लय काढायचं आपल्याला भाऊजी. काय अख्खं वावर काढून घेता का आता? थोडस घ्या भाऊजी. माय गुरं किती माहिती ना तुम्हाला? एवढं काय पुरायचं. बरं झालं भाऊजी तुम्ही आले मदतीला बरं का. माहिती तर काय झालंच नसतंय. भाऊजी मी लय तुम्हाला त्रास दिला का हो? नाही तरसाचं काय आता. वहिनी म्हणजे माझं कर्तव्यच आहे तुमची मदत करणं. बरं झालं बरं का पण तुम्ही आले. तर मी हे सगळं एकत्र करून घेते. हो करा करा. अयो मला ते बी उचला ना. भाऊजी लग्नाचं काही विचार आहे का नाही यंदा? ज्या पोरी मला पसंत करतात हा त्या मला आवडत नाही. आयो आणि ज्यांना मी पसंत करतो त्या मला रिजेक्ट करतात. जाऊ द्या होईल. वेळ आला की सगळं होत आहे भाऊजी. भाऊजी बास आहो बास. लय झालं. होय हा बास. आता हे सगळं बांधून घ्यायचे. अहो बास ना. एवढा पट्टा तर कम्प्लीट करू द्या. हा धरा. आता हे बांधायचंय बरं का भाऊजी आपल्याला. जरा दमलोय मी. मला जरा आराम करू द्या बाबा. अयो आराम काय भाऊजी. द्या की पटकन बांधून मला हे. तुम्हाला नुसती घाईच असते. थोडंफार बोला ना जरा बसून. हा गप्पा बिप्पा काय मारता येत नाही का? भाऊजी मी काय म्हणते तुम्ही माझे लय लाडाचे भाऊजी. अख्ख्या गावात आहे ना तुम्हीच चांगले वाटता मला. खरंच हा मला पण ना तुमच्याशी लय बोलायचं असतं. काय पण बोलायचं ना तुम्हाला? बोलायला टाइमच भेटत नाही. काय सांगता आता. मला बी लय काम असतात. बोला की काय म्हणता? तुम्ही लय भारी दिसता बरं का. अयो काय सांगता भाऊजी. खरंच ना. आपल्या गावात ना तुमच्यासारखी पोरगीच नाही. होयो अजिबात नाही. तर
कशी असन भाऊजी? हे खेड आहे. मी कुठून आली तुम्हाला माहिती ना, पुण्याची आहे मी. होय. माझ्यासारखी कशी असन? म्हणून ना मला वाटतं ना नेहमी तुमच्याशी गप्पा मारावा, तुमच्या जवळ येऊन बसावा. बोलायचं भाऊजी, कधी मधी वाटलं तर यायचं वहिनीकडं बोलायचं. हो पण तुमच्यासारखे ना इकडं पोरगी पाहिजे ना आम्हाला बोलायला. तुम्ही किती गोऱ्या, इकडच्या दोन वहिनीवाल्या त्या पोरी फासा फासा त्यांचे नाक गळते. शी 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 शी. जाऊ द्या भाऊजी, आता आमच्या इकडे पुण्याकडे असं नसतं बरं का. अहो तुम्ही पुण्यातल्यात भाई. मग काय तुम्हाला माहित नाही का भाऊजी? अहो द्या की मग एखाद्या पोरीची सेटिंग लावून. अयो, तिकडच्या पोरी इकडे नाही येत, मी चुकून आले भाऊजी. अहो असं नसतं, एखादी जर भेटले ना नशीब माझं. कमीत कमी एखादा फुलपाखरू तरी भेटेल मला पुण्याकडचं. बघू ना, बघू, करू. करू भाऊजी नाही देता का एवढे दावणी मला बांधून जायला? पहिलं ते सांगा, तुम्ही पाखरू देता का एखादं मला बघून. हो भाऊजी, आता ते बघावं लागेल, कारण लय नशीब लागतो त्याच्यासाठी पण. आणि शेम टू शेम तुमच्यासारखंच पाहिजे बरं का. असं एकदम गालात हसणारं, प्रेमाने बोलणारं बरं का. हा, हे असं उगाच नको काही पण वेगळं. नाही नाही नाही, बघू बघू आपण भाऊजी, बघू. हम्म. तुम्ही फक्त काय करत जा, रोज येऊन आहे ना मला एवढं गवत कापून देत जा. म्हणजे काय होईल माहिती का, आपण तुमची सेटिंग लावून तिकडे काहीतरी. कामाच्या बाबतीत तर नाही ना दुसरं काही. नाही नाही आता काम करून घ्यायचं आणि लात मारून द्यायची. अहो, भाऊजी तुम्हाला माहिती ना, मला काही जास्त काम येत नाही. मला फक्त थोडी थोडी मदत करत जा. म्हणजे काय होईल माहिती का, माझं पण काम होईल आणि तुमची पण तिकडे सेटिंग लागेल ना. हा का? हा मला एक कळत नाही, हा तुम्ही नेमकी मनातूनच बोलतात ना. हा, मग काय मनापासून बोलते मी. आणि तसं तुम्ही पण मला आवडता बरं का. हा, काय काय? काय नाही काय नाही, म्हणजे तुमच्यासारखी पोरगी मला लय आवडेल. हा हा लय म्हणजे लय. हा, पण तिने फक्त जवळ घेतलं पाहिजे. घेईल की मग. आता ती तुमची बायको झाल्यावर जवळ नाही घ्यायची का तुम्हाला? बायको झाल्यावर हा, मग मग उपयोग काय. म्हणजे कसं म्हणता तुम्ही? अहो जी प्रेम करण्याची माझ्या लग्नाच्या आधी असते ना वहिनी, ती लग्न केल्यावर नसती हो. तुम्हाला नाही कळणार. अहो भाऊजी, तुम्ही किती चांगले आहे ना. द्या ना मला तेवढं, दाव्याला बांधून द्या ना. आता ते आता बघा ना, ऊन बिलय झाले. एक काम करता का, मला देता काही पटकन बांधून, मी जाते तरी घरी. हा. तुम्हाला ना नुसतं कामच करून घ्यायचं असतं बरं का. आता काय भाऊजी, द्या, जाऊ द्या, एवढं बांधून द्या. आणि परत कधी बोलवलं, आवाज दिला तर येत जा बरं का असेच भाऊजी. अयो, लय जड झालंय बर का. हा जा. आता सासू माझी लय खुश होईल, पोरीने एवढं केलं बाबा का.